ठीक आहे, हे 2-3 महिने चालायचं सगळ्यांच्या नाही, भावना. 2-3 महिने वारंवार तुम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. तुम्हाला जे नगरपालिका नागरिक असेल, पोलीस प्रशासन सगळ्यांचं तुम्हाला सहकार्य राहील, त्याच्यात बात नाही. पण हे जे साहेब रोकडे साहेबांनी आधी नगरपालिकेत मीटिंग चालू असतानाच त्यांनी सूचना दिली होती 17 तारखेला किंवा ज्या घरावर हे होईल आणि आणि काजळे साहेबांनी तहसीलदारांना दिलं होतं. अर्ज पण दिले. बरोबर आहे. 17 मी तारखेला. वस्तुस्थिती सांगतो. माननीय सदस्यांनी जो सभेमध्ये चर्चा घडवून आणली होती, मात्र चर्चा घडवून आणत असताना कुठल्याही प्रकारे अजेंडावर तो विषय नव्हता. आम्ही मिनिट्स बुकला ते घेतले, पण त्याच्यावरती असा लिगल ठराव नाही. कारण ठराव होण्यासाठी अजेंडाला विषय यावा लागतो आणि धोरणात्मक आणि आर्थिक स्वरूपाचे कुठलेही निर्णय ऐन वेळेच्या विषयात घेता येत नाही. म्हणून आम्ही तो ठराव तसा लिगल नाही, परंतु चर्चा घडवून आणली होती. आता त्याला घ्या ना तुम्ही. तुमच्या घरात मिळालं पंचनामामध्ये घर क्रमांक आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे, कंपल्सरी त्याचं नळ लाईट एबीसी गेलाय का बघायचं, नळ काढा आणि आपल्याला अधिकारी त्याला सील करा, त्याचा फोटो काढा, सील करून तुमचा प्राधिकरण पुढचा ठराव करा. आम्ही तुम्हाला संमती देतो. त्या संमतीत असलेल्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण ठराव काय सध्या घरावर हे करून कायद्यातच टाका. तुम्ही अडकू नका. कायदा त्या ठरावात आणा आणि तुम्ही लिगली करा. आणि प्रशासन सगळं ऍडवायझर लिगली असलेलं चांगलं असतं. तुम्ही पण म्हणजे उद्या काय कायद्याने केलं तर तिथं धार्मिकता पण येणार होणार आणि असलेल्या धर्माची परत हे घडून संबंधित मॅडम